मुंबईतल्या एका अत्यंत मोठ्या विषयावरती केळजीची खासियत आहे, एक काहीतरी कवी धमाका काहीतरी घेऊन जायचं. असा आधीतरी मोठा सरकारचा एक भ्रष्टाचाराचा विषय तो त्यांनी काढलाय. त्याची माहिती घेण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आपण ठेवली. मी तुमचे नेते माननीय केळजींना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं. विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि ठाकरे सरकारला 5,000 खाटांचा हॉस्पिटलचा मॅच फिक्सिंग लँड फिक्सिंग घोटाळा, 12,000 कोटीचं हॉस्पिटल हे फक्त ठाकरे परिवाराचे परिचित बिल्डर यांची न विकणारी 3,000 कोटीची जमीन घेण्यासाठी फिक्सिंग झालेलं आहे. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. जुलै रात्री 8:30 वाजता कोविड टास्क फोर्सची मीटिंग होते. त्यात अनेक विषयामध्ये एक विषय येतो की 5,000 खाटांचं कोविड किंवा अशा रोगांसाठी हॉस्पिटल करायचं का? गंमत बघा, महापालिकेला कोणतीही इन्स्ट्रक्शन राज्य सरकारकडून जात नाही, पण मुंबईचे महापौर, मुंबईचे पालकमंत्री, मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर यांचं तपस्वीपणा, तेजस्वीपणा आणि तत्परता 27 जुलै रोजी मुंबई म्युनिसिपल कमिशनर आदेश देतात महापालिकेला 5,000 कोटी 5,000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी आपल्याला खाजगी जमीन हवी आहे आणि त्यात तुम्ही टेंडर करा. गमतीची गोष्ट अशी आहे की एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हे 30 जुलैला नोटीस काढली जाते. 25 ऑगस्ट रोजी 2 प्रायव्हेट बिल्डर यांचे 2 बीड आले असं ठाकरे सरकार भासवतात आणि सगळ्या ठिकाणी सूचना एकच, कोणतंही डॉक्युमेंट नाही, कुठलंही फिजिबिलिटी रिपोर्ट नाही, कुठलंही नीड डिमांडचा रिपोर्ट नाही, काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं म्हणून करायचं आहे. टास्क फोर्सला तर कुठला अधिकारच नाहीये. आणि महापालिकेने 25 ऑगस्टला सांगितलं की 2 बीड आलेले आहेत आणि दोघांची नावं त्यांनी दिली, स्वास कन्स्ट्रक्शन म्हणून आणि दिलीप साहेब भांडूप. गमतीदार गोष्ट येते की दिलीप आहे तो बोगस आहे, फिक्सिशियस आहे. 2 बीड आले असं दाखवले, पण दिलीप साहेबकडे जमीनच नव्हती, खाली कागद टाकला होता. आणि हे महापालिकेचा रेकॉर्ड मध्ये आहे, डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं आहे की दिलीप साहेबांनी जी जागा दाखवली ती त्याच्या मालकीची नाही जाईल आणि त्यांनी मालकीचे पेपर पण अजूनपर्यंत दिलेले आहेत. म्हणून इट वॉज अ सिंगल बीड, मुलुंडची जागा आणि एकच लँड 5,000 खाटांचं हॉस्पिटल आणि त्या जागेची मालकी पण त्या स्वास कन्स्ट्रक्शन कडे नाही नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरेजी त्यांच्या सरकारने महापालिकेने बीड फिक्स केलं त्यावेळी ओनरशिप यट वॉज विथ स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट. हे आपल्याला मी डॉक्युमेंट दाखवतो. जिल्हाधिकारीचा रिपोर्ट आहे आणि जिल्हाधिकारी यांनी रिपोर्ट दिला की ही जागा 61 कोटी 62,62,19,003 रुपये हे 1 ऑक्टोबर 2020 रोजी स्वास कन्स्ट्रक्शननी जो लीज होल्डर होता वैदी त्याच्या नावाने भरली. म्हणून 8 ऑक्टोबर 2020 ला ही जागा स्वास कन्स्ट्रक्शनच्या नावाने ट्रान्सफर झाली.
आता स्वास कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे आणि मुख्यमंत्रीजींनी त्याची जागा घेण्यासाठी 12,000 कोटी हॉस्पिटलचा खर्च येणार. म्युनिसिपालिटीने ऑफिस कॉन्ट्रॅक्टर कडून रिपोर्ट घेतला. द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ दॅट हॉस्पिटल विल कम 7,400 crore. लँड कॉस्ट विल बी मोर दॅन 3,000 crore. हे तुम्ही 200 आणि 500चं कोविड सेंटर मेंटेन करू शकत नाहीत. 5,000 खाटांचं हॉस्पिटल कसं मेंटेन करणार? त्यासाठी परत 2,000 कोटी रुपये. आणि दुसरं त्यात जोडलं की कन्व्हेन्शन सेंटर पण बनवलं. आता कन्व्हेन्शन सेंटर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दिले, त्याची गरज काय आहे? म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिचित बिल्डरची 3,000 कोटीची जमीन घेण्यासाठी हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हिंदी में कर ले या पहले कोविडचं मराठी करून घेऊ. छोटा विषय आहे लेकिन मोठा हा विषय पूर्ण करा, मग दुसरा विषय हिंदी बाईट करून टाका. हिंदी करू. पैच मार. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने अपने परिचित बिल्डर की जिस जमीन को कोई लेने वाला नहीं था, जिसका मालिक वो नहीं था, ऐसे बिल्डर परिवार को खुश करने के लिए 3,000 करोड़ रुपए की जमीन मुंबई के लोगों में माथे पर मारने के लिए 5,000 बेड का कोविड हॉस्पिटल बनाने का प्रस्ताव रखा. और इसमें देखो 20 जुलाई 2020 को टास्क फोर्स की मीटिंग होती है. कोई विषय नहीं होता है. मुख्यमंत्री आदेश देते हैं महापालिका को कि 5,000 बेड के लिए हॉस्पिटल बनाना है. जमीन के लिए 30 जुलाई को टेंडर मंगाए गए. 2 बिल्डर से टेंडर आए. ऐसा ठाकरे सरकार मुंबई महापालिका ने दिखाया. एक दिलीप शाह और दूसरा स्वास कंस्ट्रक्शन. दिलीप शाह का जो टेंडर था वो फिक्टिशियस था. उसके सब डॉक्यूमेंट मेरे पास है. उसके पास जमीन ही नहीं थी. यानी 2 बिल्डर आए ये दिखाने के लिए. माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे की सूचना के अनुसार महापालिका ने तो एक ही टेंडर था, सिंगल बिड. और जो जमीन जो स्वास कंस्ट्रक्शन ने टेंडर भरा वो उसके नाम पर भी नहीं थी, उसका पोजीशन भी नहीं था. वो जमीन महाराष्ट्र सरकार ने 7 साल पहले वैती नाम के किसी को लीज पे दी थी. वो लीज दूसरे को ट्रांसफर नहीं हो सकता. लेकिन उद्धव जी ठाकरे का परिचित पारिवारिक बिल्डर और उसके कारण अक्टूबर 2020 में महाराष्ट्र सरकार ने वो पोजीशन नहीं था, उसके पास से 62 करोड़ के करीब रुपए लेकर 8 अक्टूबर को उनको पोजीशन दिया. और वह जमीन अब मुंबई महापालिका खरीदेगी और वहां अस्पताल बनाने के लिए 7,000 करोड़ का दूसरा खर्चा और 2,000 करोड़ चलाने के लिए 12,000 करोड़ रुपया मुंबई के लोगों के नाम पर उद्धव ठाकरे जी के मित्र परिवार को 3,000 करोड़ दिलाने के लिए ये ठाकरे सरकार का घोटाला है. इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए. सर एक क्वेश्चन है, इसमें आपने कोई कंप्लेंट की है किसी कंसर्न डिपार्टमेंट? मैंने म्युनिसिपल कमिश्नर से लेके हेल्थ कमिश्नर महापालिका के इन सबसे व्यक्तिगत बातचीत की, व्यक्तिगत मिला, व्यक्तिगत कंप्लेंट की है. मुख्य सचिव को भी कंप्लेंट की है. क्योंकि विषय ऐसा है कि इस प्रकार के अस्पताल बनाने का कोई प्रस्ताव नहीं, कोई फिजिबिलिटी रिपोर्ट नहीं, कोई फाइनेंशियल रिपोर्ट नहीं. खाली उद्धव ठाकरे जी के जो मित्र परिवार के वो पारिवारिक संबंध है, इसके जो जमीन 3,000 करोड़ उसके लिए बनाया गया. दूसरा भी बहुत बड़ा है, वो भी थोड़े में ही दे देता हूं. मुंबई
मुंबई महापालिकेने कोविड मृत्यूचा घोटाळा केला. महापालिकेने जे मला माहिती अधिकारमध्ये जे उत्तर दिलं आहे, ही माहिती जगासाठी शॉकिंग आहे. या रिपोर्ट प्रमाणे 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत महिन्याला मुंबईत 7,000 आसपास मृत्यू होतात. 2020 मध्ये पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 7,000 मृत्यू. फक्त मे महिन्यात 14,082 मृत्यू. मे 2019 मध्ये 7,335 मृत्यू झाले होते. त्याच्या समोर मे 2020 मध्ये 14,082 मृत्यू. आणि त्यात आमचे म्युन्सिपालिटी कमिशनर म्हणतात, पालकमंत्री म्हणतात, महापौर म्हणतात कोविड मृत्यू फक्त 984. मग 6,000 मृत्यू कशामुळे झाले? लॉकडाऊन होते म्हणून ऍक्सिडेंटल डेथ तर 0 होते. पाऊस नव्हता, कुठला रोग नव्हता. आणि हे जे 7,000 मृत्यू मे महिन्यात वाढले, तर कुठल्या एरियात वाढले? एफ साउथ, एफ नॉर्थ, एन वॉर्ड, के ईस्ट आणि वेस्ट. म्हणजे कुठला एरिया? बेहरामपाडा, नौपाडा, नागपाडा, ओशिवरा, बांद्रा पूर्व या सगळ्या परिसरात मृत्यू वाढले. आणि म्हणून मुंबई म्युनिसिपल कमिशनरनी हे चीटिंग आणि फ्रॉड केलेला आहे. 7,000 ते 14,000 मृत्यू कसे झाले? त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट इथे त्यांनी 7,000 मृत्यू दर महिन्याला दाखवले. तर मे महिन्यात 7,000 मृत्यू जे वाढले होते ते कोविडचे वाढले होते आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि मुंबई म्युनिसिपल कमिशनर, मुंबईचे पालकमंत्री, मुंबईच्या महापौरांनी हे कोविड मृत्यू दडपले असा माझा आरोप आहे. ओके. सर एक वेगळा प्रश्न. हिंदी है. हाँ इसका हिंदी. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में मई महीना में कोविड के 7,000 मृत्यु हुए थे, लेकिन उन्होंने सिर्फ 984 मृत्यु बताए. 7,000 मृत्यु मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने छुपाए थे. मई 2019 में मुंबई में सिर्फ 7,335 मृत्यु हुए थे, लेकिन मई 2020 में 14,082 मृत्यु. ये 7,000 मृत्यु कहां से आए? मई महीने में बारिश थी, लॉकडाउन था, तो एक्सीडेंटल मृत्यु भी नहीं था. मेरा स्पष्ट कहना ये कोविड मृत्यु थे और एक विशेष बस्ती में यह मृत्यु हुई है. ये म्युनिसिपल कमिश्नर महापालिका ने मुझे आरटीआई में जवाब दिया है. ये बस्तियां कौन सी? तो एफ साउथ, एफ नॉर्थ, के ईस्ट, एन यानी कौन सा एरिया? बहरामपाड़ा, नागपाड़ा, भेंडी बाजार, नौपाड़ा, बांद्रा ईस्ट, ओसिवरा, ये सब विशेष बस्तियां है. यहां पर ये मृत्यु बढ़े और ये मृत्यु छुपाने का पाप मुंबई म्युनिसिपल कमिश्नर ने किया है. सर एक वेगळ्या विषयावर माहिती आहे. मुख्यमंत्र्यांची आता एक पीसी झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारकडनं आम्हाला दुष्काळग्रस्तांसाठी मदत आली नाहीये, जीएसटीची रक्कम आलेली नाहीये आणि एक सगळा ठपका जो आहे की केंद्र सरकार कुठेतरी आम्हाला मदत करत नाहीये. मला असं वाटतं याचं सविस्तर उत्तर काल खरं माननीय देवेंद्रजींनी दिलं होतं. त्या संदर्भामध्ये जे जे अहवाल ज्या ज्या पद्धतीचं केंद्राकडे पाठवण्यात आवश्यक असतं, मेमोरंडम तोही सादर करण्यात आला नाही. म्हणजे त्यातनं गांभीर्य नाही राज्य सरकारला हे त्यातनं दिसत होतं. त्यामुळे या आज जी मदत जाहीर केली ती अत्यंत तुटपुंजी आणि ती सुद्धा आता लगेच मिळण्याची शाश्वती नाही. कारण स्वतःच ते म्हणतायत की दिवाळीपूर्वी मिळेल. 10,000 रुपये फक्त देणं आहे त्याच्यामध्ये एक प्रति हेक्टरी, ही अतिशय तुटपुंजी शेतकऱ्यांची चेष्टा करणारी अशा प्रकारची घोषणा याची. त्यामुळे मुळामध्ये केंद्र सरकारकडे जर तुम्ही पाठवलंच नाही व्यवस्थित
तर ते कोणी येणार कसं? त्यामुळे ते केंद्र सरकारने तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः फोन करून सांगितलं उद्धवजींना की तुम्हाला जी काही मदत लागेल, ज्या काही गोष्टी लागतील ती मदत केंद्र सरकार नक्की करेल. त्यामुळे असं वाटतं केंद्र सरकार नक्की त्याच्याबद्दलच मदत करेल. पण मुळात राज्य सरकारने जी तातडीने मदत करायची होती, उस्मानाबादने सांगितली 2 दिवसामध्ये आम्ही जाहीर करू, 2 दिवस होऊन गेले तरी सुद्धा तुम्ही जाहीर केली नाही. ठीक आहे, आज जी केली ती सुद्धा अत्यंत तुटपुंजी आहे, ती पुरेशी नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण इथे मदत केली पाहिजे, ती पुरेशी केली पाहिजे. एक त्यांनी प्रश्न अजून उपस्थित केलाय की केंद्राचं पथक यायला ते पाणीसाठी आलेलं नाही. आम्ही 2-3 वेळा त्यांना विनंती सुद्धा केली. असं आहे की केंद्र ज्या नुकसानी कुठलं होतं त्याच्या विशिष्ट पद्धतीने मेमोरंडम पाठवावं लागतं आणि केंद्र सरकार मदत करतं. 2005 ते 2010 या कालखंडामध्ये आपण बघितलंय की त्यावेळी दोन्हीकडे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं आणि केंद्रात युपीए सरकार होतं. त्या काळात त्यावेळी मागितलेली मदत आणि केंद्राने केलेली मदत याच्यापेक्षा गेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये केंद्र सरकारने केलेली मदत ही जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे वगैरे ह्याच्याबद्दल दुमत बघायचं कारण नाही. पण इथलं राज्य सरकार थोडं तरी गांभीर्य दाखवेल का आणि नीट पुरेशी मदत जाहीर करेल का हा प्रश्न. चला चहा उद्धव ठाकरेजी आणि ठाकरे सरकारचा 5,000 खाटांचा हॉस्पिटलचा मॅच फिक्सिंग, लँड फिक्सिंग घोटाळा, स्वतःचा परिचय बिल्डरची 3,000 कोटीची जमीन घेण्यासाठी 12,000 कोटीचं हॉस्पिटल उभारण्याचं नाटक, सगळे डॉक्युमेंट माझ्या हातात आहे. एकाच कंपनीचा प्रस्ताव आला आणि ती जमीन पण ऑक्टोबर 8, 2020 ठाकरे सरकारने त्याचं पदेतन स्वाग कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं आणि त्याच्याकडून परत ती महाराष्ट्र सरकारने विकत घ्यायची. या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार ने 5,000 बेड के हॉस्पिटल के नाम से मैच फिक्सिंग, लैंड फिक्सिंग घोटाला किया है. अपने मित्र परिवार के परिचित बिल्डर की जमीन 3,000 करोड़ में लेने का, 12,000 करोड़ की हॉस्पिटल का नाटक. जो जमीन अक्टूबर 8, 2020 को बिल्डर के नाम पर ट्रांसफर हुई, महाराष्ट्र सरकार ने की, वही जमीन 3,000 करोड़ में वापस लेने के घोटाले की पूरी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए. मुंबई महापालिकेने मे 2020 मध्ये 7,000 कोविड मृत्यू लपवले. या महापालिकेने मला जे माहिती दिली आहे, मे 2019 मध्ये फक्त 7,300 मृत्यू मुंबईत झाले होते. संबंध जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2019, 2020 कोणताही महिन्यात 7,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले नाही. फक्त मे 2020 मध्ये 14,082 मृत्यू झाले. हे 7,000 जे अधिक मृत्यू झाले, महापालिकेने फक्त त्यातले 984 मृत्यू कोविड मृत्यू दाखवले आहेत. मुंबई महापालिका खोटं बोलत आहेत. मे 2020 मध्ये मुंबईत 7,000 कोविड मृत्यू झाले. बेहरामपाडा, नागपाडा, नौपाडा, बांद्रा पूर्व, ओशिवरा या भागातले मृत्यू आहेत. याची चौकशी व्हायला हवी. मई 2020 में मुंबई में 14,082 मृत्यु हुए. मई 2019 में 7,335 थे. वास्तव में कोई भी महीने में 6-7 हजार से ज्यादा मृत्यु नहीं हुए हैं मुंबई में. मई महीने में 14,000 मृत्यु हुए. 7,000 मृत्यु ये कोविड मृत्यु थे. मुंबई म्यूनिसिपल कमिश्नर ने सिर्फ 984 कोविड मृत्यु दिखाए. 7,000 कोविड मृत्यु कम दिखाए हैं. वास्तव में बेहरामपाड़ा, नागपाड़ा, नौपाड़ा, बांद्रा पूर्व, ओथिवरा, गोवंडी यहाँ के ये मृत्यु है. ये म्यूनिसिपालिटी के रिकॉर्ड मेरे हाथ में है. 7,000 मृत्यु मई 2020 में हुए थे. वो छुपाने का मुंबई महापालिका ने प्रयास किया.